ही घटना आहे एका विवाहित महिलेची आणि तिच्याच घरात काम करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाची. सुरुवातीला साधी ओळख असलेले हे नाते हळूहळू अनैतिक संबंधांमध्ये बदलले. मात्र हे गुपित जास्त काळ लपून राहिले नाही. जेव्हा या संबंधांची माहिती कुटुंबियांना मिळाली, तेव्हा घटनांनी असे वळण घेतले की संपूर्ण परिसर हादरून गेला. पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणारी 38 वर्षीय स्वाती देशमुख ही आपल्या पती आणि 2 मुलांसह राहत होती. स्वातीचा पती विनायक हा व्यवसायानिमित्त अनेकदा बाहेरगावी जात असे. त्यामुळे घरातील अनेक कामांसाठी त्यांनी 20 वर्षीय रोहन कदम या तरुणाला नोकर म्हणून ठेवले होते. रोहन आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून काम करत होता. सुरुवातीला तो फक्त घरातील किरकोळ कामे करत असे. स्वाती त्याच्याशी चांगल्या प्रकारे वागत असल्याने रोहनलाही त्या घरात काम करताना कोणतीही अडचण वाटत नव्हती. काळ पुढे सरकत गेला तशी स्वाती आणि रोहन यांच्यातील जवळीक वाढू लागली. घरातील इतर सदस्य नसताना दोघांमध्ये तासनतास गप्पा होत असत. काही महिन्यातच ही मैत्री मर्यादा ओलांडून अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचली. गावातील काही लोकांना त्यांच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता, पण कोणाकडेही ठोस पुरावा नव्हता. त्यामुळे कोणीही याबाबत उघडपणे बोलत नव्हते. एके दिवशी विनायक अचानक नियोजित वेळेच्या आधी घरी परतला. घरी आल्यावर त्याला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्याने काही दिवस शांतपणे निरीक्षण केले. त्यानंतर त्याला पत्नी आणि रोहन यांच्यातील वाढती जवळीक स्पष्टपणे जाणवू लागली. संशय अधिकच बळावल्याने त्याने दोघांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्याच्या हाती असे पुरावे लागले की त्याचा संशय खरा असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समजताच विनायक संतापला. त्याने पत्नीला जाब विचारला. सुरुवातीला स्वातीने सर्व आरोप फेटाळून लावले, पण नंतर तिने सत्य कबूल केले. घरात मोठा वाद झाला. या वादाची माहिती नातेवाईकांनाही मिळाली. कुटुंबातील वातावरण पूर्णपणे बिघडले. दरम्यान रोहनला ही बाब गावभर चर्चेचा विषय झाल्याचे समजले. त्यामुळे तो घाबरून गेला. लोकांच्या नजरा, टोमणे आणि वाढता दबाव यामुळे त्याच्यावर मानसिक ताण वाढत होता. काही दिवसांनी स्वातीने रोहनला गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला. मात्र रोहनला वाटत होते की त्याच्यावर अन्याय होत आहे. त्याने स्वातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली. अखेर एका दिवशी दोन्ही कुटुंबियांची बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत मोठा वाद झाला आणि एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले. प्रकरण इतके वाढले की स्थानिक पोलिसांपर्यंत तक्रार पोहोचली. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. दोघेही प्रौढ असल्याने संबंध परस्पर संमतीने असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकरणामुळे 2 कुटुंबांचे आयुष्य विस्कळीत झाले होते. गावातही या घटनेची मोठी चर्चा सुरू होती. अखेर रोहनने दुसऱ्या शहरात नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला, तर स्वाती आणि विनायक यांनी वेगळे राहण्याचा मार्ग स्वीकारला. एका चुकीच्या निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य कसे बदलू शकते याचे हे उदाहरण ठरले. क्षणिक आकर्षण आणि गुप्त नात्यांच्या मोहात घेतलेले निर्णय केवळ 2 व्यक्तींनाच नाही, तर संपूर्ण कुटुंबालाही मोठी किंमत मोजायला भाग पाडू शकतात.